मला आत्ताच्या आत्ता घटस्फोट पाहिजे आणि घटस्फोटाबरोबर मला पोडगी पण पाहिजे. तुला घटस्फोट पाहिजे ना? हां. हां, नाही देतो की घटस्फोट देतो, पण तुला पोटगी का म्हणून द्यायची बरं मी? तुम्ही माझं आयुष्याचं वाटोळं केलं म्हणून. तुझ्या एकटीच्याच? हां. हां, झालं असेल ना. कसं आहे माहीत आहे का, तुझ्या एकटीचंच माझ्यासोबत लग्न झालं आहे ना, त्याच्यामुळं तू माझ्याकडं आली म्हणजे तुझ्या एकटीचंच वाटोळं झालं. पण मी लग्न करून माझं कायच वाटोळं झालं नाही ना. नाही ना काय झालं? असा विचार तू करते ना. हां, काहीच होऊ शकत नाही ना तुमचं. का? माझं वाटोळं झालंच नाही वे. आता तुझ्याबरोबर लग्न केलं म्हणजे 4 माणसात मी लग्न केलं, याचा अर्थ 4 माणसात खर्च केला असेल. हां, तुला लग्न करून घरी आणले, काय दिवस नांदावली, याचा अर्थ मी बी आता दुसवट्यावलाच झालो. इथनं पुढं एखाद्या पोरीनं माझ्यासोबत लग्न करायचा विचार केला तर ते काय म्हणणार, ह्याचं पहिलं लग्न झालं या, माझं नुकसान झालंच का नाही? हां, बरं इथनं पुढं पोरगी मी येते का नाही त्याची अजून गॅरंटी नाही. तुला पोटगी कशाची द्यायची तुझे नुकसान झालेल्याचे? एक काम कर ना, माझं बी नुकसान झालं तुझ्याबरोबर लग्न करून, तू बी मला पोटगी दे. तुमचं काय नुकसान झालं असं? सांगितलं की तुला, तुझं जसं माझ्याबरोबर लग्न करून झालं तसंच माझं बी तुझ्याबरोबर लग्न करून झालंय. अहो, प्रत्येक जण ना लग्नाला खर्च पाणी करत असतोय. तुम्ही जगा वेगळं नाही असं की स्वतःने जगा वेगळं लग्न केलंय म्हणून. तुला काय समजायचंय ते समज. हे बघ, तुला जर सोडचिठ्ठी पाहिजे असेल तर तू एक काम कर, जा कोर्टात जा, माझ्यावर इत्सर दाखल कर, मी बघीन तिथनं काय करायचं ते. नाही, कोर्टात तर मी नक्कीच जाणार आहे, पण त्याबाबत ना पोडगी पण पाहिजे, ह्याचा पण दावा टाकते मी तुमच्यावर. जा, तुला काय करायचंय ते कर, चालतंय. निघ. आयला म्हणजे आता एक फॅशनच झाली राव. काय करायचं, लग्नाच्या अगोदर गोड गोड बोलायचं, पोरासोबत लग्न करायचं, लग्नात डागडागिनं घ्यायचं, डागडागिनं घालून मिरवायचं, 4 दिवस प्रेमाचा आमिष दाखवायचं, पैसा पाणी लुटायचा, आणि एकदा का सगळा लुटला त्याला की घटस्फोट मागायला ह्या मोकळ्या. बरं नुसत्या घटस्फोट मागून बी नाही तर ह्यांना लगे घटस्फोटानंतर पोटगी बी पाहिजे. पार इकडे एखाद्या पोराच्या पार, आता नाही लय पुढचं बोलत, पार जिंदगीच्या पिपाण्या होऊन जाते त्या. नाही ह्यांच्या आहे ना काहीतरी, आता मला तर काहीतरी उपाय काढावाच लागेल. ह्यांना रितसर, ह्यांना कुठल्या गोष्टीची कमी नसली तरी आताचे काय म्हणजे सगळ्याच नाही, पण काय जणींनी फॅशनच काढली ही. घटस्फोट घ्यायचा, 4 रुपये घ्यायचे की दुसरा बघायचा, त्याला बी तसाच लुबडायचा की तिसरा बघायचा. अरे ह्या असल्या नालायक पोरींमुळे ना, ज्या काय चांगल्या अप्रामाणिक पोरी आहेत ना त्यांच्या बी मनावर कुठेतरी डाग लागतो या. ह्याच्यावर सरकारनं काहीतरी तोडगाच काढला पाहिजे. पण बापू, तुम्ही इथं काय करताय? ही काय सूर्यफूल बघतोय अगं?